धमकियां बहुत मिली कि बीजेपी में आ जाओ, अच्छा रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे परिवार के लिए। तो मुझे तो मतलब बहुत शर्म आती है कि इतने बड़े प्रधानमंत्री, इतने बड़े अमित शाह, उनके पोते की उम्र का मैं हूँ, उनके पोते की उम्र के बच्चों को इस तरह की धमकियां देते हैं। मतलब क्या क्या फायदा तुम्हारे इतने बड़े प्रधानमंत्री या गृहमंत्री होने का, अगर तुम्हें बच्चों को इस तरह की धमकियां देनी पडती है। माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या आणि त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू, पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये। अभिजित दिपकेंना भाजपची ऑफर स्वीकार की इन्कार? बावनकुळेंनी काय सांगितलं? काही दिवस आधीच अभिजित दिपके यांचं आंदोलन संपलंय। या आंदोलनानं सरकारला घाम फोडलाय। भाजपच्या एका मंत्र्याला थेट राजीनामा द्यावा लागलाय। भाजपच्या गेल्या 12 वर्षांच्या राजकीय इतिहासातला हा पहिलाच राजीनामा होता। पण याच दिपकेंना आता थेट भाजपा प्रवेशाची ऑफर दिल्याचा दावाच अभिजित दिपके यांनी केलाय। तसेच मला धमकी आल्याचंही अभिजित दिपके म्हणतायत। अभिजित यांच्या दाव्यावर भाजपवाले काय म्हणतात आणि ऑफरचं काय, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी भारतीय जनता पार्टीवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दिपके यांच्या दाव्यानुसार त्यांना भाजपात प्रवेश करण्यासाठी केवळ मोठ्या ऑफर्सच देण्यात आल्या नाहीयेत, तर हा प्रस्ताव नाकारल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला थेट जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे। या भीतीमुळे त्यांना आपल्या वृद्ध मातापित्यांसह घर सोडून अज्ञातवासात जावं लागलंय। दुसरीकडे भाजपने हे सर्व आरोप अत्यंत खोटे असल्याचं सांगत पूर्णपणे फेटाळून लावलेत। भाजपच्या मते हा केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला एक स्टंट आहे। या संपूर्ण प्रकरणानं आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एका नव्या वादाला तोंड फोडलं असून सोशल मीडियापासून ते राजकीय व्यासपीठापर्यंत याची चर्चा सुरू आहे। धमकियां बहुत मिली कि बीजेपी में आ जाओ, अच्छा रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे परिवार के लिए। तो मुझे तो मतलब बहुत शर्म आती है कि इतने बड़े प्रधानमंत्री, इतने बड़े अमित शाह, उनके पोते की उम्र का मैं हूँ, उनके पोते की उम्र के बच्चों को इस तरह की धमकियां देते हैं। मतलब क्या क्या फायदा तुम्हारे इतने बड़े प्रधानमंत्री या गृहमंत्री होने का, अगर तुम्हें बच्चों को इस तरह की धमकियां देनी पड़ती है। अभिजित दिपके हे गेल्या काही काळापासून राज्यातील तरुणांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि विशेषतः नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडतात। त्यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे या परीक्षा घोटाळ्याविरोधात झालेल्या मोठ्या आंदोलनाचे नेतृत्व केलं होतं। दिपके यांचा असा दावा आहे की या यशस्वी आंदोलनानंतर त्यांची राजकीय ताकद आणि तरुणांमधील वाढती लोकप्रियता पाहून भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी आणि मध्यस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांना भाजपमध्ये येऊन काम करण्याची मोठी ऑफर देण्यात आली, ज्यामध्ये भविष्यात महत्त्वाचं पद आणि राजकीय पुनर्वसनाचे आश्वासनही समाविष्ट होते। मात्र आपण आपल्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही असं सांगत दिपके यांनी ही ऑफर धुडकावून लावली आहे। त्यांच्या ऑफर आल्यात, मला किती ऑफर आल्या, मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। म्हणजे तुम्हाला ऑफर आली? धमकी आली? चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे, नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये, नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बाबांनाही चालू होतं, पण आई बाबांचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती, एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? दिपके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आरोप केलाय की ऑफर नाकारल्यानंतर अचानक संपूर्ण परिस्थिती बदलली। त्यांना वेगवेगळ्या अज्ञात क्रमांकावरून फोन येण्यास सुरुवात झाली। सुरुवातीला समजावण्याचे सुरू असलेले या संभाषणाचं रूपांतर नंतर थेट धमक्यांमध्ये झालंय। जर भाजपमध्ये प्रवेश केला नाही तर तुझं करिअर उद्ध्वस्त करू आणि कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्याचा दावा त्यांनी केला। या धमक्या केवळ फोनपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीयेत, तर काही संशयास्पद व्यक्ती त्यांच्या घराभोवती घिरट्या घालत असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलंय। त्यामुळे प्रचंड मानसिक दडपणाखाली आलेल्या दिपके यांनी आपल्या वृद्ध पालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून तात्काळ घर सोडण्याचा आणि अज्ञात स्थळी जाण्याचा निर्णय घेतलाय। या संपूर्ण प्रकरणावर भाजपने अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे। भाजपच्या प्रवक्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी हा आरोप फेटाळताना म्हटलंय की भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून पक्षाला अशा कोणत्याही छोट्या संघटनेच्या नेत्याला पक्षात आणण्यासाठी दबाव टाकण्याची अजिबात गरज नाहीये। दिपके हे केवळ स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपच्या नावाचा गैरवापर करतायत। जर त्यांना खरोखरच धमक्या आल्या असतील तर त्यांनी अज्ञातवासात जाण्याऐवजी थेट पोलिसात जाऊन अधिकृत तक्रार दाखल करायला हवी होती आणि त्याचे पुरावे सादर करायला हवे होते।
पुरावे नसताना केवळ हवेत आरोप करणं ही स्टंटबाजी असून यामागे भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा कट असू शकतो असा संशयही भाजपनं व्यक्त केला. मी आपल्याला आवर्जून सांगेल, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे. 1,00,000 सक्रिय सदस्यता आहे. देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे. यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या आणि त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू. पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये. अभिजित दिपके यांनी भाजप प्रवेशाच्या दबावासोबतच केंद्र सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक धक्कादायक आणि गंभीर आरोप केले. दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या नीट परीक्षा गैरव्यवहाराविरोधी आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी आरोप केलाय की त्यांचे शांततापूर्ण आंदोलन बदनाम करण्यासाठी भाजपकडून जाणीवपूर्वक बाहेरून राजकीय कार्यकर्ते आणि गुंड पाठवले गेले होते. आंदोलन मोडीत काढणं आणि विद्यार्थ्यांची प्रतिमा मलिन करणं हाच यामागील मुख्य हेतू होता असा दावा त्यांनी केला. एवढंच नाही तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या जवळपास 40 ते 50% सोशल मीडिया फॉलोअर्सना पाकिस्तानी म्हटल्याचा आरोपही दिपके यांनी केला. यावर प्रत्युत्तर देताना दिपके यांनी डेटा जाहीर करून त्यांचे 94%हून अधिक फॉलोअर्स भारतीय असल्याचं सिद्ध केलंय आणि सरकार स्वतःच्याच देशातील हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांना पाकिस्तानी का म्हणतंय असा संतप्त सवाल विचारलाय. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवर आणि कारवाईवरही त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत अत्यंत अमानुषतेचे आरोप केले. पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्यात 12 वर्षांच्या लहान मुलींची डोकी फोडण्यात आली आहे. आंदोलक मुलींचे कपडे फाडण्यात आले आणि त्यांच्या छातीवर पाय देण्यात आलाय असा गंभीर आरोप दिपके यांनी केलाय. या क्रूरतेच्या विरोधात ते कायदेशीर कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. याशिवाय परीक्षा घोटाळ्यानंतर विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनामुळे तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. उलट पोलीस अजूनही विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर लक्ष करून त्यांचा छळ करत असून हा छळ तात्काळ थांबला नाही तर देशभरात पुन्हा एकदा तीव्र आणि शांततापूर्ण आंदोलन छेडलं जाईल असा थेट इशारा दिपके यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.